जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 3 फेब्रुवारी इसवी सन 1661 माघ शुद्ध चतुर्दशी शके 1582 संवत्सर शार्वरी वार रविवार. कारतलब खानाला धडा शिकून महाराज किल्ले राजगडी आले. कारतलब खानाला धडा शिकून राजे राजगडी आले. उंबरखिंडीचे युद्ध म्हणजे कारतलब खानाच्या सैन्याची केलेली जबरदस्त कोंडी. महाराजांनी कारतलब खानाला धडा शिकवण्यासाठी उंबरखिंडीत अवघड जागेत जी व्यूहरचना केली त्यास तोंड नाही. सैन्यबळ आहे वापरता येईना अशा विचित्र परिस्थितीत कारतलब खानाचे सैन्य मार खाण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. इसवी सन 1971 सालचे भारत पाकिस्तानच्या युद्धाची आठवण येणारे हे युद्ध युद्धकलेचा अद्वितीय नमुना म्हणून आजही आदर्शवत आहे. 3 फेब्रुवारी इसवी सन 1670 राजगडावरून कोंढाणा घेण्याची जयंत तयारी झाली. शिवछत्रपतींचा आणि मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानोजी मालुसरे, शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरे मावळ्यांच्या 3 तुकड्या घेऊन कोंढाणा घेण्यासाठी 4 फेब्रुवारीच्या रात्री तयारीनिशी बाहेर पडले. 3 फेब्रुवारी इसवी सन 1736 पेशवे अनेक खंडण्या घेत कुक्षी फत्ते करून लुणावाडा, बासवाडा, डोंगरपूर आदी राजपुताऱ्यातील अनेक राजवाड्यांकडून सत्कार स्वीकारित उदयपूर राण्याच्या भेटीस गेले. चंपाबागेत राण्याने बाजीरावांच्या भेटीसाठी खास शामियाना उभारला. पेशव्यांनी जाऊन राणाजींची भेट घेतली तेव्हा बरोबरीच्या नात्याने बाजीराव पेशव्यात जवळील सुवर्णमंडित सिंहासनावर बसण्यास राणाजींनी विनंती केली. या विनंतीचा अवेर पेशव्यांनी मोठ्या नम्रतेने केला. पेशवे राणाजीस म्हणाले की राणाजी, आपण चक्रवर्ती आहात, आपल्या बरोबरीने मी बसणे अयोग्य होईल. असे बोलून पेशवे राणाजीच्या जवळील पण थोडेसे सखल असलेल्या आसनावर अधिष्ठित झाले. मग उभयंतांचे भाषण सुरू झाले. त्यात राण्याने पेशव्यांच्या खंडणीच्या मागण्या मान्य केल्या आणि पेशव्यास दिनांक 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 1736 पर्यंत ठेवून घेतले. या मुक्कामात पेशव्यास ठिकठिकाणच्या राजवाड्यांकडून मेजवानी देखील अनेक मौल्यवान चिजा मिळाल्या. दरम्यान बादशहाने ज्या सादत खानास मराठ्यांवर चालून जाण्यास सांगितले होते त्याचा धुव्वा आडसाद जमीनदार बुंदेला यांनी खानाशी मोठे झुंज देऊन उडविला. 3 फेब्रुवारी इसवी सन 1760 उदगीर येथे इसवी सन 3 फेब्रुवारी 1760 रोजी मराठी व निजाम यांच्यात लढाई झाली. या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव म्हणजेच भाऊ पेशव्यांनी केले. या लढाईत निजामाला मदत करण्यासाठी सुलतानजी निंबाळकर, मोमीन खान, लक्ष्मणराव खंडागळे इत्यादी सरदार 15,000ची फौज घेऊन निजामाला परत मदत करण्यासाठी औरंगाबादहून निघाले. पण सदाशिवराव पेशव्यांनी राणोजी गायकवाडाला त्यांच्या मागावर पाठवले. त्यामुळे त्यांनी धारूरच्या किल्ल्याचा आश्रय घेतला व तेथेच अडकून पडले. मराठ्यांनी लढाईत निजामाचा सपशेल पराभव केला. निजामाने ओसा मार्गे धारूरला पळ काढला. 3 फेब्रुवारी इसवी सन 1779 राघोबादादा महादजींच्या लष्करात आल्यावर त्यांच्या इतमामास साजेशी वागणूक महादजींनी त्यास दिली. 1-1.5 महिना दादास वडगावी लष्करात ठेवून घेतले. तिथे त्यांनी अमृतरावांचे दुसरे लग्न करविले. दादास झाशीस ठेवण्याचे ठरले. त्यामुळे दादासाहेब व शिंदे होळकर यांच्यात एक जाब्ता करार झाला. त्या करारात असे ठरले की दादास 12 लक्षाची नेमणूक द्यावी. त्यांनी स्नान संध्या करून झाशीस यावे. राज्य लोभाने दौलतीचा वारसा करू नये. पंतप्रधान सवाई माधवराव राज्याचे धनी, त्यांचे पश्चात चिरंजीव बाजीराव म्हणजेच दुसरे धनी असे उभयंता सरदार व चिरंजीव बाजीराव यांनी पूर्वी चालीप्रमाणे धनी व कारभारीचा या अन्वये वर्तावे. दिनांक 3 फेब्रुवारी 1779 रोजी दादांचे कारभारी चित्तोवळ विठ्ठल, सदाशिव रामचंद्र व खरकसिंह हे दादांबरोबरच शिंद्यांच्या लष्करात आले. त्यापैकी चिंतो विठ्ठल व सदाशिव रामचंद्र यांस दादांबरोबर हिंदुस्थानात जाण्यास परवानगी दिली. खरकसिंग हा नारायणरावाचे खुनात सामील होता म्हणून त्यास देहांत शिक्षा दिली. दादा पुण्यास न जाता 24 फेब्रुवारीचे सुमारे परभारे उत्तरेस निघून गेले आणि कारभारी मंडळी पुण्यास येऊन पुरंदरात पेशव्यांच्या दर्शनास गेले. 3 फेब्रुवारी इसवी सन 1832 आद्य क्रांतिकार उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन. आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक खोमणे यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले. 1818 नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते 1826 साली पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालून त्यांना इंग्रजांनी फासावर लटकावले. उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य युद्धाचे पहिले हुतात्मे आहेत.
3 फेब्रुवारी इसवी सन 1900 क्रांतिकारी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले. त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसांना बंदी करण्याचे ठरवले. ब्रिटिशांनी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले. 26 ऑगस्ट 1895 रोजी बिरसांच्या अटकेमुळे पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर 30 फेब्रुवारी 1897 रोजी बिरसांची सुटका झाली. कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवा दलाची स्थापना केली. गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडा राज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे 5,000 आदिवासी सामील झाले. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून 25 डिसेंबर 1899 पासून इंग्रज अधिकारी, ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. सिंघभूम, चक्रधरभूम, रांची, खुंटी, कोरा, तामाड या प्रदेशातील पोलीस चौक्या जाळण्यात आल्या. या मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेत उलगुलान असे म्हणतात. या आंदोलनात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या तीरकाठ्यांद्वारे हजारो पोलीस व मुंडा आदिवासी मारले गेले. अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांची कूटनीतीचा वापर केला. बिरसांना जो पकडून देईल त्यासाठी इंग्रजांकडून 500 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाई केला. या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसांना पकडण्यात आले. रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला आणि तेथेच त्यांचे निधन झाले.